सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पुतळा बसवल्याच्या प्रकरणामध्ये आता पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करायला सुरुवात केलेली पाहायला मिळते। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तब्बल 19 जणांना पोलिसांनी अटक केलेली पाहायला मिळते। यापैकी माढा तालुक्यामध्ये अंजनगावात जो पुतळा बसवण्यात आला त्या प्रकरणी जवळपास 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे करमाळा तालुक्यामध्ये पुनवर या गावामधल्या 3 लोकांना त्याचबरोबर चिकलठाण येथे 6 लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे। खरं तर गृह विभागाकडून मिळालेल्या सूचनांनंतर पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट झालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांनी अटक सत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे। आपण पाहतोय खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील 1.5 ते 2 महिन्यांमध्ये जवळपास मोह, माढा, करमाळा, पंढरपूर या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल किंवा इतर महापुरुषांचा पुतळा जो आहे तो बसवायला सुरुवात केलेली पाहायला मिळाली होती। अनधिकृतपणे हे सर्व पुतळे जे आहेत ते उभारलेले होते। त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि कारवाईचं सत्र देखील सुरू केलेलं आहे। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पुतळे बसवण्यात आलेले आहेत, जे अनधिकृतपणे आहेत, त्या सर्वांवरतीच आता अटकेची कारवाई जी आहे ते सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आगामी काळात आणखी काही अटक ज्या आहेत त्या देखील या पुतळा बसवल्या प्रकरणी होणार आहेत। आपण पाहिलं की खरं तर बाळराजे आवारे पाटलाचा मॅनेजर आणि त्यांचा सल्लागार या दोघांना देखील पोलिसांनी काल अटक केलेली होती। त्यापैकी त्याच्या मॅनेजरला 7 दिवसांची पोलीस कोठडी तर त्याच्या कायदेविषयक सल्लागाराला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयाने सुनावलेली आहे। त्यामुळे आगामी कालावधीमध्ये आणखी अटक ज्या आहेत त्या ठिकाणी होणार असल्याचं चित्र पोलिसांकडून आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विनोद उन्हाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।